नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंटचं जे काही आपलं पाचवं गणित आहे सॉल्व्ह एक्झाम्पल मधलं ते आज आपण इथे बघणार आहोत। मित्रांनो, आपण हे गणित का बघत आहोत सॉल्व्ह एक्झाम्पल मधले, तर आपल्याला ज्या काही नवनवीन समजणे आहेत, आता प्रत्येक उदाहरणं तर आपल्याला सोडवायला दिलेली आहेतच, तर त्या व्यतिरिक्त हे सुद्धा गणित आपण सोडवू, कारण की आपल्याला नवनवीन समजायला सोपं जाईल आणि त्या समजण्यांची ओळख होईल। तर किंवा नंतर काही नवीन पदे असतात, तर ते पद कोणत्या खात्यात जातात त्याची सुद्धा आपल्याला माहिती होती, त्यासाठी प्रॅक्टिस म्हणून आपण हे सोडवणार आहोत। तर मित्रांनो, आता सर्वप्रथम स्टेप आहे आपली समजना वाचायची। तर पहिली समजना आहे 31 मार्च 2019 रोजी शिल्लक असलेल्या माल साठा आहे 38,000 रुपये। तर मित्रांनो, आता आपली दुसरी समजना, तुम्हाला स्क्रीनवर समजना दिसत असतीलच, मी हा वाचत आहे। तर रामला वार्षिक 6,000 रुपये वेतन, तर कृष्णाला निव्वळ विक्रीवर 3% कमिशन देण्याचा अधिकार आहे। मित्रांनो, आता ही समजना आपल्यासाठी कशी आहे, नवीन आहे, तर ह्या अशा समजना आपल्याला समजाव्या यासाठी मी हे उदाहरण घेत आहे। तर दोघांच्या सुद्धा भांडवल खात्यावर आपल्याला खुणा करायच्या आहेत, कारण रामला 3,000 वेतन मिळणार आहे आणि कृष्णाला शुद्ध विक्रीवर 3% कमिशन मिळणार आहे। नंतर आहे भांडवलावर वार्षिक 5% दराने, आता यांचं जे काही भांडवल आहे याच्यावर आपल्याला किती वार्षिक 5% दराने त्यांना कमिशन व्याज द्यायचं आहे। नंतर तिसरी समजना आहे यंत्र व संयंत्र सामग्रीवर वार्षिक 5% घसारा आकारावा। नंतरची समजना आहे आपली एका ग्राहकाकडून येणे असलेली 3,000 वसुली होण्याजोगी नाही, म्हणजे आता आपला जो काही ग्राहक आहे तो आपला पैसे बुडवणार आहे। ग्राहक म्हणजे आपले कोण असतात, ते ऋणको असतात, तर 3,000 आपले ऋणको बुडवले जाणार आहे, म्हणजे ते आपल्यासाठी काय असणार आहे, बुडीत कर्ज। नंतर आहे पूर्वदत्त विमा, विम्यावर सुद्धा खर्च करा, विमा सुद्धा आपला खर्च आहे। आता बुडीत कर्ज, जे काही आपले ऋणकोवर येणार आहेत ते आपल्या बुडीत कर्जावर सुद्धा येणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या सर्व समजण्याच्या खुणा करून झालेल्या आहे। आता फायनल अकाउंटचं गणित आहे, आपल्याला काय काय तयार करावं लागणार आहे, व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक। तर मित्रांनो, जे काही आपल्या भांडवलावर म्हणजे भांडवलावर आपल्याला समजणं विचारलेले आहे, याच्या नोंदी कशा करायच्या, त्याची दुसरी नोंद कशी करायची, कसं प्लस करायचं, तर ते आपल्याला नवीन आहे म्हणून हे बघण्यासाठी आपण हे गणित सोडवणार आहोत। चला तर मग आखणी करून घेऊया। तर मित्रांनो, आपण इथे आखणी करून घेतलेली आहे। तर आता आपलं सर्वप्रथम पद कोणतं आहे, प्रारंभ स्कंद आपला 36,000, तो जातो आपला व्यापार खात्यात, मी इथे लिहून घेत आहे। आता मित्रांनो, दुसरं आपलं आहे भांडवल खाते आणि चालू खाते। आता भांडवलमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, आता भांडवल खाते कसं क्लोज करायचं, तर 1,60,000 आणि 80,000। तर काय करायचं मित्रांनो, इथे लिहायचं आपल्याला भांडवल खाते। तर मित्रांनो, आता तुम्ही इथे बघू शकता, मी भांडवल खाते टाकलेले आहे, बाहेर ते काढून घेतलेले आहे 2,40,000। आता यांचे चालू खाते, आता राम आणि कृष्ण आहेत, आपल्याला इथे कृष्णाचं सध्या आपल्याला घ्यावं लागणार नाही। आता राम, तर रामची जी काही चालू खात्याची साईड आहे ती कोणती आहे, जमा, म्हणजेच त्याच्या जमा शिल्लक आहे त्याच्या 8,000, म्हणजे आपण इथे त्याची किती डायरेक्ट 8,000 घेणार आहोत। तर मित्रांनो, तर रामला काय सांगितलेलं आहे त्यांनी की 6,000 वेतन देण्यात यावे। आपल्याला कुठं सांगितलेलं आहे, ते आपल्याला त्यांनी समजण्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की रामला 6,000 वार्षिक वेतन देण्यात यावे। आता रामला 6,000 किती वेतन मिळणार आहे, मग 8,000 मध्ये चालू खात्यात मित्रांनो, भांडवल खाते जसे तसे डायरेक्ट बाहेर काढून घ्यायचे आणि चालू खाते जर दिलेले असले सर्व जे काही व्यवहार होणार आहे ते आपल्याला चालू खात्यात करायचे, मग 6,000 इथे आपल्याला प्लस करायचे। मोस्ट इम्पॉर्टंट समज योजना आहे मित्रांनो, लक्ष द्या नीट। आता आपल्याला 14,000 बाहेर, आता चालू खात्यात वेतन ऍड केलं, नंतर डबल त्यांनी रामच्या भांडवलावर समजना दिलेले आहे, भांडवलावर वार्षिक 5% दराने व्याज आकारवे। आता रामने किती भांडवल आणलेलं आहे, 1,60,000। आता 1,60,000 त्याचं जर भांडवल असेल तर त्या भांडवलाचे किती टक्के काढायचे आहे आपल्याला, 5%। तर त्याला वेतन आपल्याला किती द्यावं लागेल ते आपल्याला इथे काढायचं आहे। तर भांडवलावर त्याला व्याज आपल्याला 8,000, कारण 10% 1,60,000 वर 16,000 येणार आहेत, आणि 16,000 10% असेल तर 5% किती येतील आपले 8,000, म्हणजे 1,60,000 गुणिले 5/100 केले असता उत्तर येतं आपलं 8,000। म्हणून व्याज, भांडवलावर व्याज त्याला किती द्यायचं आहे आपल्याला 8,000। तर यामध्ये ते भांडवलावरील व्याज परत ऍड करा, उत्तर काढून घ्या, 22,000 आपलं उत्तर आलेलं आहे। आता मित्रांनो, इथे मी एक जागा सोडत आहे, कारण नफा तोटा खात्यावर जो काही नफा किंवा तोटा येणार आहे तो आपल्याला तिथे ऍड करायचा आहे। आता झाला आपला राम, नंतर कोण आहे आपला
कृष्ण. आता कृष्णाच्या चालू खात्यावरची शिल्लक कोणत्या साईडला आहे? नावे. ही कोणत्या साईडला होती? जमा. म्हणून आपण इथे चालू मध्ये घेतली, ती प्लस मध्ये घेतली. तर इथे काय घ्यायचं? आता कृष्ण टाका. कृष्णाची मायनस आहे म्हणून इथे काय करायचं आहे आपल्याला? मायनस मध्ये -4000 घ्यायचे, कारण ती कोणत्या साईडला आहे? नावे साईडला. जर काय आता ही नावे साईडला असल्यामुळे आपल्याला ती मायनस मध्ये घ्यावं लागणार आहे. जमा साईडला असलं तर प्लस मध्ये. आता -4000. आता कृष्णाच्या याच्यावर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघून घ्या. तर कृष्णासाठी आपल्याला समजणं दिलेली आहे की कृष्णाला किती? निव्वळ विक्रीवर 3%. किती टक्के? 3%. आता निव्वळ विक्रीचा आपल्याला बघणं आहे. तर निव्वळ विक्री आपली किती आहे? विक्री आहे आपली 2,08,000 रुपये. तुम्ही बघू शकता आपली विक्री, जे की आपल्याला इथे विक्री पद दिलेलं आहे, बघू शकता 2,08,000 रुपये. आता 2,08,000वर आपल्याला काय काढायचं आहे? 3% काढायचे आहे. तर आता 3% आपण कसे काढणार आहोत ते तुम्ही बघून घ्या. आता काय करायचं? 3% आपल्याला त्यावर काढायचे आहे. 2,08,000 गुणिले 3 भागिले 100 केले असता उत्तर येतं 6,240 रुपये. आता 6,240 रुपये जे काय आहेत, तर ते काय असणार आहे आपल्यासाठी? कृष्णाचं कमिशन असणार आहे. तर इथे ते ऍड करायचं आहे. आता मित्रांनो कमिशन काय करावं लागणार आहे आपल्याला? अधिक 6,240. आता प्लस मायनस काय होत असतात? मायनस. तर इथे काय करायचं आहे आपल्याला? ते मायनस करायचे. आता 6,240 आहेत वजा 4,000, तर 2,240 उत्तर येणार आहे आपलं 2,240. आता मित्रांनो नंतर डबल त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला समजणं की भांडवलावर काय? 5% दराने याला सुद्धा व्याज द्यायचं आहे. आता भांडवल किती आहे कृष्णाचं? 80,000. 80,000वर 5% किती येणार आहे? 4,000. 80,000 गुणिले 5 भागिले 100 केले असतं उत्तर येतं 4,000. ते काय असणार आहे? भांडवलावर व्याज. आता ते काय करायचं? अधिक 2,240 मध्ये आपल्याला 4,000 अधिक करायचे आहे. बाहेर उत्तर येतं 6,240 रुपये. आता अशा रीतीने आपलं काय झालं? भांडवल खाते झालं. समजा आपण क्लोज केलं इथे, नंतर राम आणि कृष्णाचं चालू खाते केलं. ते कसं केलं तुम्हाला समजलंच, कारण याची शिल्लक जमा शिल्लक असल्यामुळे आपण इथे प्लस केलं, इथे याचं मायनसचं चिन्ह दिलं आणि कमिशन वेतन सर्व त्यामध्ये ऍड केलं. आता नंतरचं पद आहे आपलं खरेदी विक्री. खरेदी व्यापार खात्यात, विक्री व्यापार खात्यात, जमा बाजूला. तर हे आपण इथे लिहून घेऊया. आपण खरेदी विक्री लिहून घेतलं. नंतर आहे आपले ऋणको. ऋणको आपली संपत्ती आहे. ऋणकोवर आपल्याला समजणं विचारलेली आहे. आपला ग्राहक नादार झाला, म्हणजेच आपले 3,000 बुडवलेले आहे, ते आपण इथे टाकून घेऊया. आता मित्रांनो आपलं धनको देयता बाजूला जाणार आहे. प्राप्त विपत्र संपत्ती आहे, संपत्ती. देय विपत्र देयता, कमिशन, मजुरी, वेतन आणि उपस्कर आपलं संपत्ती आहे. तर चला तर या पदांवर समजण्याने आपण लिहून घेऊया. मित्रांनो आपण हे पदे टाकून दिलेले आहेत की मजुरी व्यापार खात्यात, वेतन नफा तोटा खात्यात आणि संपत्ती साईडची गुंतवणूक आणि ऋण व अग्रिम आपण टाकलेले. आता आपलं यंत्र व संयंत्र आहे 63,000. हिच्यावर आपल्याला समजणं त्यांनी विचारलेली आहे की यंत्र सामग्रीवर आपल्याला 5% दराने घसारा आकारायचा आहे. चला तर मग आकारूया. आता संशयित बुडीत कर्ज निधी त्यांनी दिलेलं आहे. आता बुडीत कर्ज किती आहे आपले? 500. आता ही समजणं बघून घेऊ मित्रांनो कशी करायची. बुडीत कर्ज 500. आता नवीन बुडीत कर्ज आपण इथे आकारलेलं आहे 3,000. ते आपल्याला हिच्यामध्ये अधिक करायचं आहे. आणि मित्रांनो आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी की जमा बाजूला 23 पत्रकाच्या जमा बाजूला बुडीत व संशयित कर्ज निधी दिलेला आहे 1,000. म्हणजे आपण काय केलेला आहे? तो मागच्या वर्षी आकारलेला आहे, म्हणून तो यावर्षी काय करायचा आहे? यामधून वजा करायचा आहे. जुना संशयित कर्ज निधी तो किती आहे आपला? 1,000. 3,500 मधून 1,000 वजा करा, बाहेर येणार आहे 2,500. अशा रीतीने आपल्याला हे करायचं आहे. आता गुंतवणूक आपली संपत्ती आपण लिहिलं, ऋण व अग्रिम आपली संपत्तीच आहे ते सुद्धा लिहिलं. आता विमा. आता विमा मित्रांनो विमा जातो आपला नफा तोटा खात्यात. विमा किती दिलेला आहे? 2,500. आता त्यांनी समजणं काय सांगितलेली आहे आपल्याला विम्यावर? तर विम्यावर त्यांनी सांगितलेलं आहे पूर्वदत्त विमा 500 रुपये. आता पूर्वदत्त विमा आपण काय करत असतो? वजा करत असतो, म्हणून ते आपण पूर्वदत्त विमा वजा करणार आहोत. 500 रुपये बाहेर येतात आपले 2,000. नंतरचं पद आहे आपलं 12% सरकारी रोखे. आता 12% सरकारी रोखे आपली काय आहे? संपत्ती आहे. तर कधी खरेदी केले आपण? ते 1/1/2019ला. आता 1/1/2019ला आपण ते खरेदी केले, म्हणजेच आपलं आर्थिक वर्ष कधी संपणार आहे?
आता आपलं आर्थिक वर्ष संपतं 31 मार्च 2019 रोजी. आता 31 मार्च 2019ला आपलं वर्ष संपणार आहे. त्यांनी जानेवारी महिन्यात खरेदी केलेली आहे. आता जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे 3 महिन्याचं 12% व्याज आपल्याला त्यावर आकारायचं आहे. मित्रांनो, तारीख लक्षात ठेवत जा जेणेकरून आपल्याला 12% सरकारी व्याज काढता येईल. आता सर्वप्रथम आपण किती टक्के? 12% 3 महिन्याचे व्याज काढून घेऊया 15,000वर. आता 15,000 गुणिले 12 भागिले 100 करा. आपल्याला जे उत्तर येणार आहे त्याला 4ने भागा म्हणजे 3 महिन्याचं म्हणजे त्याचे अर्धे 2 भागायचं असेल. आपल्याला जर अर्धे काढायचे असेल तर आपण 2 भागतो, परंतु जर का आपल्याला चौथा हिस्सा काढायचा असेल तर आपण त्याला 4 भागतो. मग ते 4ने भागले असतात त्यावर व्याज मिळतं 450 रुपये. मग ते व्याज काय करणार आहेत आपण इथे अधिक करणार आहोत. आता मित्रांनो, मी ते 450 यामध्ये ऍड केलेलं आहे. आता मित्रांनो, तुम्ही म्हणसाल की यावर समायोजन विचारलेली नाही आणि काय सांगितलेलं नाही, परंतु ही कशी समायोजन आहे? गुपित समायोजन आहे. आणि गुपित समायोजनेची नोंद आपण तेव्हाच करत घेत असतो. आता व्याज मिळाले म्हणजे आपल्याला काय झालं? हे मिळालेलं आहे, आपल्या व्यवसायात आलेले आहे. आता मिळालेले असेल तर आपल्याला ते प्राप्त झाले असल्याने तो आपल्यासाठी काय आहे? फायदा आहे. म्हणून व्याज किती मिळालं? 450. ते खूप लिहायचं नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला आपण ते लिहिणार आहोत. आता आपलं काय झालं? सर्व पदांच्या आपण नोंदी करून घेतलेल्या आहेत आणि सर्व समायोजने यावर केल्या. आता समायोजनेच्या डबल नोंदी म्हणजे आता पूर्ण समायोजन चेक करणे. आता 31 मार्च 2019 रोजी शिल्लक असलेला माल साठा किती आहे मित्रांनो? तर 38,000. आता माल साठा आपला व्यापार खात्यात जमा बाजूला आणि ताळेबंद पत्रकात संपत्ती बाजूला आपण इथे लिहून घेतो. आता मित्रांनो, दुसरी समायोजना. रामला वार्षिक 6,000 वेतन व कृष्णाला विक्रीवर 3% कमिशन देण्यात यावे. आता वेतन आणि कमिशन आपल्यासाठी काय आहे? खर्चाचं आहे. त्यांना मिळाले त्यांच्यासाठी फायदा आहे, परंतु आपल्या व्यवसायासाठी काय आहे? तो खर्च आहे. म्हणून नफा तोटा खात्यामध्ये रामचं आणि कृष्णाचं हे आपण इथे लिहिणार आहोत. आता रामचं वेतन 6,000 आणि कृष्णाचं कमिशन 6,240. आता आपण ते इथे लिहून घेतलेलं आहे. नंतरची चौथी समायोजन यंत्र सामग्रीवर 5% दराने घसारा. आपण इथे घसारा आकारला. घसारा सुद्धा खर्च आहे नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला, तो आपण लिहून घेतला. आता नंतरची समायोजन एका ग्राहकाकडून येणे असलेला माल 3,000 वसूल होण्याजोगा नाही. आता ऋणकोमधून आपण ते बुडीत कर्ज म्हणून वसूल केला आणि ते बुडीत कर्जामध्ये सुद्धा ऍड केलेला आहे. याची डबल समायोजन दाखली झालेली आहे. नंतर आहे पूर्वदत्त विमा 500. पूर्वदत्त विमा आपण मायनस केला, पुढच्या वर्षीचा आहे, परंतु आपण पुढच्या वर्षी वापरणार आहे. तो आपला जातो संपत्ती बाजूला. कोणताही पूर्वदत्त जर का खर्च असेल तर तो कुठे जातो? संपत्ती बाजूला. आणि अदत्त खर्च असेल तर देता बाजूला. हे लक्षात ठेवा मित्रांनो. तरी ते आपण लिहून घेऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या समायोजनेच्या सुद्धा खुणा झाल्या. आता काय करायचं आहे? आपल्याला गणित क्लोज करायचं आहे. आता सर्वप्रथम आपण काय करून घेऊया? व्यापार खात्याची मी इथे जमा बाजूची बेरीज करून घेणार आहे. ती येते आपली मित्रांनो आपली 2,46,000 बेरीज आलेली आहे. आता 2,46,000 मधून मी हे पूर्ण बेरीज काय केली? मायनस करत आहे. तर ती बेरीज मायनस केली असता उत्तर येतं 1,08,240 रुपये. तर आपली ही बेरीज आलेली आहे. म्हणजेच आपल्याला काय आलेलं आहे? ढोबळ नफा आहे आपला. आपण ते गणित क्लोज करून घेणार आहोत आपला 2,46,000वर. मित्रांनो आता आपला जो काही ढोबळ नफा आहे तो आपण नफा तोटा खात्याला स्थानांतरित केला इथे 1,08,240. आता आपल्याला काय करायचं आहे? हे गणित आपल्याला क्लोज करायचं आहे. आता सर्वप्रथम आपण जमा बाजूची बेरीज इथे करून घेणार आहोत. आता जमा बाजूची बेरीज आपली आहे नफा तोटा खात्याची 1,08,690. यामधून आता काय करायची? ही जी पूर्ण बेरीज आपण मायनस केलेली आहे. आता मायनस जर केली असता आपलं उत्तर येणार आहे 71,000 रुपये. आता यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण समान आहे, त्यामुळे मी काय करणार आहे? दोघांना समान प्रमाणात आपण नफा हा वाटून देणार आहोत. आता 71,000 राम आणि कृष्ण यांना आपल्याला द्यायचे असतील तर त्याचे काय करणार आहे? 2 भाग आपल्याला पाडावे लागणार आहेत. ते येतात 35,500 आणि 35,500. तर दोघांना सुद्धा मी 35,500 देत आहे. बाहेर उत्तर येत आहे आपलं 71,000 आणि ही पूर्ण बेरीज आता आपल्याला करायची आहे ती आपली इथे 1,08,690 रुपये. म्हणजेच 1,08,690 रुपयावर हे गणित आपलं क्लोज झालं. आता मित्रांनो जे काय आता 35,500 उत्तर त्यांना दोघांना आपण वाटून दिलेले आहेत
तर ते आपल्याला काय करायचे आहे. आता मित्रांनो मी कृष्ण याचं जे काही चालू खाते होतं आपण इथे जागा सोडलेली होती, त्यामध्ये मी इथे 22 जे काही आपले 35,500 आहे, तर या 22,000मध्ये 35,500 ॲड केलेले आहेत. आता आपल्याला बाहेर त्याचं उत्तर काढून घ्यायचं आहे. उत्तर येतं आपलं 57,000 रुपये आपलं उत्तर आलेलं आहे. तसंच कृष्णाला सुद्धा किती भेटलेले आहेत 35,000, तर ते आपण इथे ॲड करून घेणार आहोत. आणि नंतर मित्रांनो कृष्णाचा नफा मी इथे घेतलेला आहे 35,500 रुपये. आता मित्रांनो आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे, म्हणजेच आपलं नफा तोटा खाते सुद्धा क्लोज झालं आणि व्यापार खाते सुद्धा क्लोज झालं. आता आपली शेवटची स्टेप आहे की ताळेबंद पत्रकाची बेरीज करणे, ताळेबंद पत्रक क्लोज करणे. चला तर मग आपण इथे बेरीज करून घेऊया. तर मित्रांनो मी देयता बाजूची बेरीज करून घेतलेली आहे. ती आली आपली 4,02,040 रुपये. आणि संपत्ती बाजूची मी बेरीज ती सुद्धा करून घेतलेली आहे. ती सुद्धा आपली 4,02,040 रुपये आलेली आहे. म्हणजे दोन्ही बाजूची बेरीज आपली काय आलेली आहे, समान आलेली आहे. आता दोन्ही बाजूची जर बेरीज आपली समान असेल तर आपलं गणित कसं असेल, बरोबर आहे. तर आपलं गणित हे बरोबर आलेलं आहे. तुमच्या जर का मित्रांनो याबद्दल काही अडचणी असतील तर मला सांगा, मी त्या सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. ज्या गणितामध्ये मित्रांनो आपण जे काही चालू खाते आहे त्यावर कशा प्रकारे समायोजन विचारले जातात आणि त्या कशा करायच्या ते आपण इथे बघितलेलं आहे. आणि याबद्दल तरी सुद्धा तुमच्या काही अडचणी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. मित्रांनो मी कृष्णाचे जे काही नफा आहे तर तो इथे ॲड करायच्या ऐवजी इथे टाकलेला आहे, तो तुम्ही इथे सुद्धा ॲड करू शकता. आणि मित्रांनो तरी सुद्धा तुम्हाला डबल काय अडचणी असतील तर त्या सांगा. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आला असाल तर